नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहणार आहोत. सायली प्रतिमाने बनवलेल्या थालीपीठांचं खूप कौतुक करते. जगातले एक नंबर थालीपीठ आहेत असं म्हणते. पण त्याच्यावरती सुद्धा राकेश टॉन्ट मारतो. सायलीचा झालेला अपमान अर्जुनला काही सहन होत नाही, पण सायली ते सगळं हसत हसत मागे टाकते. प्रतिमा म्हणते, अरे राकेश, तुला माहीत नाही आहे, सायलीचं आणि माझं नातं अगदी मायलेकीसारखं आहे. हळूहळू तुला सगळं समजेल बघ. ती सायलीला प्रेमाने थालीपीठं भरवते. आता इकडे अस्मिता स्मितला घेऊन बाहेर चाललेली असते. तेव्हा कल्पना तिला थांबवते आणि तू पुन्हा बाहेर चालली आहेस, आता यावेळेस कोणतं कारण सांगणार आहेस तू? तेव्हा अस्मिता म्हणते, मम्मा, रोज रोज तोच प्रश्न विचारून तुला कंटाळा येत नाही का गं? मग नको ना विचारत जाऊ असे प्रश्न. मी स्मितला घेऊन बाहेर चालली आहे ना, म्हणजे तसंच काहीतरी कारण असेल. तेव्हा कल्पना तिच्यावरती चिडते आणि म्हणते, तुमच्या मुलांचं कसं झालं आहे ना, मोठे झाले का तुम्हाला आईवडिलांना काही सांगायचंच नसतं, सगळ्या गोष्टी लपवायच्या असतात, त्याच्यामुळे आम्हाला असे सारखे प्रश्न तुम्हाला विचारावे लागतात. अस्मिता म्हणते, मग त्याच्यामुळेच तर आम्ही ही गोष्टी लपवतो ना, कारण आम्हाला माहिती असतं तुला एखादी गोष्ट कळल्यानंतर तुझी रिॲक्शन काय असेल, तुझी होणारी चिडचिड, या सगळ्यामुळे तुझ्यापासून गोष्टी लपवाव्या लागतात. तेव्हा कल्पना म्हणते, म्हणजे याचा अर्थ तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस, खोटं बोलतेस. तेव्हा अस्मिता तिचं काहीही न ऐकता स्मितला घेऊन तिथून निघून जाते. आता कल्पना खूप चिडचिड करत असते, पण विमल तिला समजावते, जाऊ देत ना ताई, काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून गेल्या असतील, त्या येतील लवकर. आता इकडे अर्जुन आणि सायली ड्रॉइंग काढत असतात. त्यांना सेंटेड इरेझरचं रिक्रिएशन करायचं असतं. त्यावेळेस सायली जेव्हा चित्र काढते तेव्हा अर्जुन लहानपणी जसं बोललेला असतो तसंच तो बोलतो आणि सायलीला अस्पष्ट असे भास होऊ लागतात. तेव्हा सायली त्याचं सेंटेड इरेझर त्याला देते आणि अर्जुनला ते खूप आवडतं म्हणून ती सगळे इरेझर त्याला देते. अर्जुन म्हणतो की सायली पुन्हा तेच बोलायला लागली जसं लहानपणी तन्वी बोलायची. याचा अर्थ हिला नक्की काहीतरी आठवत असेल. आता इकडे राकेश त्या दोघांच्याही खोलीबाहेर उभं राहून ऐकत असतो की हे काय बोलतायत, पण त्याला काहीच ऐकू येत नसतं. सायली अर्जुनसोबत लहानपणी घालवलेले क्षण पुन्हा जगत असते आणि तेव्हा अर्जुनला वाटतं की बायको, तुला खरंच काही आठवलं आहे ना? तेव्हा सायली भानावरती येते आणि तिला कळतं की आपल्याला तर काहीच आठवत नाही आहे, सगळं अस्पष्ट. आता जेव्हा राकेश खोलीबाहेर उभा असतो त्याच वेळेस प्रतिमा तिथं येते आणि तू इथं काय करतोयस तन्वीच्या खोलीबाहेर, असं ती विचारते. तेव्हा हा खोटं नाटं कारण सांगतो की मला तन्वीच्या रूममध्ये जायचं होतं, काही विशेष नाही गं, लहानपणीच्या आठवणी जाग्या करायच्या होत्या म्हणूनच जात होते, पण मला कळलं की अर्जुन आणि सायली इथे आहेत ना, म्हणून मग निघतच होतो मी. तेव्हा प्रतिमा म्हणते, जोपर्यंत सायली इथे असते ना तेव्हा ती तन्वीच्याच खोलीमध्ये राहते. आता राकेश तिथून निघून जातो. त्यानंतर प्रतिमाला रविराजचा कॉल येतो. तिला तो कसल्या तरी महत्त्वाच्या फाईलचे फोटो मागतो. त्यामुळे प्रतिमा खोलीमध्ये न जाता त्यांच्या खोलीमध्ये निघून जाते. आता इकडे सायली खूप परेशान झालेली असते, कारण तिला काहीही आठवत नसतं, सगळं अस्पष्ट आठवत असतं. त्यामुळे तिची होणारी चिडचिडसुद्धा साहजिकच असते. अर्जुन तिला समजावतो की बायको, अगं तुला अगोदर काहीही आठवत नव्हतं, पण आता थोडं थोडं तरी आठवतं आहे ना, यातच आपण समाधान मानूयात. किंवा आपण असं करूयात की सायक्रॅटिस्टकडे जाऊयात पुन्हा आणि त्यांना विचारूयात की आणखी आपल्याला काय करता येऊ शकतं. पण सायली काही ऐकायच्या मनस्थितीमध्येच नसते. आता ती खूप इमोशनल होते आणि रडू लागते. तिचे आईवडील समोर असतानासुद्धा त्यांना आईबाबा म्हणून हाक मारता येत नाही आहे. किती कमनशिबी आहे असंच ती वारंवार बोलत असते. अर्जुनलासुद्धा तिची अवस्था बघवत नसते, कारण तिची होणारी तळमळ त्याला दिसत असते. तितक्यात प्रतिमा आवाज देते. सायली डोळे पुसते आणि प्रतिमा आतमध्ये येते आणि सांगते की तुम्हाला मी बोलवायला आले होते, पण अगं कशासाठी बोलवायला आले होते हेच विसरले बघ. पहिले माझी स्मृती नव्हती ना, तेव्हा असं मला व्हायचं आणि मग तेव्हा मला खूप त्रास व्हायचा, पण आता हल्ली असं होत नाही. पण आज अचानक कसं काय झालं कुणास ठाऊक. अर्जुन म्हणतो, काळजी करू नकोस, जेव्हा तुला आठवेल तेव्हा मला आवाज दे, मग आम्ही येऊ. तेव्हा सायलीच्या डोक्यात एक आयडिया येते आणि ती विचारते की प्रतिमा आत्या, तुम्हाला जेव्हा महिपत समोर आला होता तेव्हाच सगळं आठवलं होतं ना? तेव्हा प्रतिमाला मागचे सगळे क्षण आठवू लागतात. सायली म्हणते, तुमच्या ॲक्सिडेंटचा आपण पुन्हा तसाच घडून आणला होता आणि त्यानंतरच तुम्हाला हे सगळं आठवलं होतं, बरोबर ना? तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते, पण त्या ॲक्सिडेंटमुळे माझी मेमरी
गेलीच नसावी. आता इकडे अस्मिताला जॉब मिळतो. ती प्रचंड खुश असते. तेव्हा ते मॅनेजर सांगतात की तुम्ही सांगितलं की तुम्हाला एक लहान बाळसुद्धा आहे, मग तुम्ही हे सगळं मॅनेज करू शकाल ना? तेव्हा अस्मिता त्यांना शब्द देते की हो, मी हे सगळं व्यवस्थित मॅनेज करेल. आणि मग तिला आठवड्याभरामध्ये अपॉइंटमेंट लेटर मिळणार असतं. त्यामुळे ती प्रचंड खुश होते आणि तिथून निघून जाते. इकडे प्रतिमाच्या बोलण्यातून सायलीला मात्र वेगळंच काहीतरी सुचत असतं. जेव्हा प्रतिमा तिला सांगते की ॲक्सिडेंटमुळे माझी मेमरी गेलीच नव्हती, त्या धक्क्यामुळे गेली होती, जेव्हा महिपतने तिला मारण्याचा प्रयत्न केला होता. आणि मग जेव्हा महिपत त्याच अवस्थेमध्ये माझ्यासमोर आला, तेव्हा मला सगळं हळूहळू आठवायला लागलं होतं. सायलीच्या डोक्यामध्ये दुसरेच विचारचक्र सुरू असतात. प्रतिमा विचारते, पण अगं हे सगळं तू मला आत्ता का विचारतेस? तेव्हा सायली खोटं सांगते, अहो काही नाही, तुम्हीच म्हणालात ना की मला आत्ता आठवत नाही आहे, म्हणून त्याच्यावरून सहज आठवलं, म्हणून बोलले. अर्जुन म्हणतो, प्रतिमा आत्या, आता तू अजिबात लोट घेऊ नकोस. तुला जेव्हा आठवेल तेव्हा आम्हाला आवाज दे, आम्ही लगेच येऊ. आता प्रतिमा तिथून निघून जाते. मात्र सायलीच्या डोक्यामधलं विचारचक्र चालूच असतं. ती अर्जुनला सांगते की जसं प्रतिमा आत्याच्या जीवनामध्ये एखादा धक्का त्यांना बसला होता, तसाच धक्का तन्वीला म्हणजे मला लहानपणी बसला असावा. मग तो धक्का कोणता असेल बरं? आता ती विचार करू लागते. तसा अर्जुनही विचार करतो आणि दोघांनाही एकदमच सुचतं की तो ॲक्सिडेंट, त्या ॲक्सिडेंटमुळेच हे सगळं झालेलं आहे. आता इकडे अस्मिता चैतन्याला भेटते आणि त्याला खुशखबरी सांगते की मला जॉब मिळालेला आहे. दोघेही प्रचंड खुश असतात. आता चैतन्य म्हणतो, पण आता बाळाला घेऊन जॉब करणं तुला आता कठीण होणार आहे, त्यामुळे तुला घरी सांगावंच लागणार आहे. तेव्हा अस्मितालासुद्धा त्याचं म्हणणं पटत असतं. पण आता हे सगळं घरच्यांना कसं सांगावं आणि त्यानंतर त्यांची रिॲक्शन काय असेल याचाच विचार ती करू लागते. आता सायली अर्जुनला म्हणते की प्रतिमा आत्यांची स्मृती त्या पुन्हा रिक्रिएशनमुळेच आली होती, मग आपणही तसंच ॲक्सिडेंट पुन्हा घडवून आणला तर? आता मात्र अर्जुन खूपच चिडतो. हे मला कधीच मान्य होणार नाही. सायली म्हणते, अहो तुम्ही माझाही विचार करा ना, मी केवळ अशीच जगणार आहे. सायलीला अर्जुन म्हणतो, अगं पण आता तुझे DNA रिपोर्ट येतील ना, मग त्यानंतर कळेलच ना की की तूच खरी तन्वी आहे. सायंटिफिक प्रूफ असेल आपल्याकडे आणि मग वेगळं क्रिएशन करण्यासाठी काही गरज नाही आहे. तेव्हा सायली म्हणते की ते तर समजेलच हो, पण मला मनातून आठवायला नको का? मला माझ्या लहानपणीचं काहीच आठवत नाही आहे. मग हे सगळं मलाच माहिती नसताना मी कसं काय प्रतिमा आत्यांना, रविराज काकांना आई आणि बाबा अशी हाक मारू शकते? अर्जुन म्हणतो, एरवी गोष्ट वेगळी होती, पण तू प्रेग्नेंट आहेस, त्यामुळे मी तुझ्याबाबत आणि बाळाबाबत कुठलाही निर्णय, कुठलाही धोका पत्करणार नाही आहे. त्यामुळे हा विषय पुन्हा माझ्यासमोर काढू नकोस. तो त्याच्या परीने सायलीला पूर्ण समजावण्याचा प्रयत्न करतो. मात्र सायली काही त्याचं ऐकायलाच तयार नसते. ती शेवटी त्याच्यासमोर हात जोडून विनंती करते की मी आजवर तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही. मला मी तन्वी असल्याचं सुख उपभोगू द्या ना. तेव्हा अर्जुन रागातच तिला म्हणतो की मी सगळं तुझं ऐकायला तयार आहे, पण ही गोष्ट कधीच ऐकणार नाही. मी तुझा आणि बाळाचा जीव कधीही धोक्यामध्ये घालणार नाही. आणि मग तो रागातच तिथून निघून जातो. सायली रडतच स्वतःशी बोलते की बाळा, तू काळजी करू नकोस. तुझे बाबा आपल्या दोघांवरती खूप प्रेम करतात, त्यामुळे ते मला आत्ता नाही म्हटलेत. पण आता यांची समजूत तरी मी कशी काढू? तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की शेवटी अर्जुन सायलीला तो ॲक्सिडेंट रिक्रिएट करण्याची परवानगी देतो, पण त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी सुद्धा सामील असणार आहे अशी अट तो सायली पुढे ठेवतो आणि सायलीसुद्धा ते मान्य करते. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.